सुरू करू आपण. कालपर्यंत आपण 8 टॉपिक्स जे आहेत ते आपण व्यवस्थित पाहिलेत. आता शेवटचे जे 4 उरलेले आहेत ते टॉपिक आपण कंप्लीट करून घेऊ. त्यामध्ये 9वा जो आहे आपल्या नोट्सनुसार जो 9वा टॉपिक आहे, तर त्यामध्ये शिवकालीन स्त्रियांचा दर्जा जो आहे याच्यावर आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांचा दर्जा कशा पद्धतीनं होता, काय वाटते तुम्हाला, कशा पद्धतीनं असणार? अगेन हायपोथेटिकल क्वेश्चन हा असा आहे की स्त्रियांचा दर्जा जो आहे तो मध्ये जो आहे तो म्हणजे चांगल्या पद्धतीनं असलेला आपल्याला दिसतं. असं त्यामध्ये काही स्त्रियांवर अन्याय वगैरे झालेले आहेत अशातला भाग नाही आहे, आणि उत्तरामध्ये लिहायचं पण नाही आहे. तसं तुम्हाला ह्या ज्या नोट्स आहेत यामध्ये तुम्हाला जे काही दिसत आहेत की म्हणजे स्त्रियांची जी काही सामाजिक स्थिती होती, आता जशी जात आणि वर्ण परंपरा होती तसंच स्त्रियांवर सुद्धा काही प्रमाणात बंधनं होती, पण एवढीही बंधनं नव्हती की स्त्रियांना असं म्हणजे जीवन जगणं हे जोखमीचं वाटलं जात होतं. त्यामध्ये आपण जर पाहिलेलं आहे की म्हणजे विवाह, कुटुंब, परंपरा, रूढी यामध्ये जे आहे ते स्त्रियांचं जे जीवन आहे ते आपल्याला घडलेलं असं पाहायला मिळते. त्यामध्ये सगळ्यात जास्त स्त्रिया ज्या होत्या त्या घरगुती कामांवर अवलंबून असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. घरगुती कामांसोबतच ते शेतीकाम, पशुपालन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत होत्या. आता हे शेतीकाम, पशुपालन करणाऱ्या स्त्रिया ज्या होत्या त्या खालील वर्णातल्या ज्या स्त्रिया होत्या, जे आपण शूद्र म्हणू शकतो, त्या वर्णातील स्त्रिया होत्या, ज्या पुरुषांसोबत राहून जे आहे ते त्यांचं जे त्याच्या कामधंद्यांमध्ये जे आहे ते हातभार लावला जात होता त्यांच्याकडून. त्यानंतर स्त्रियांवर जे आहे ते म्हणजे अत्याचार वगैरे ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला म्हणजे शिवकाळामध्ये त्यावर जे आहे ते कायदे वगैरे बनवण्याचा जो आहे आपल्याला उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासकारांनी त्याबद्दल जे आहेत त्या म्हणजे काही गोष्टींचा खुलासा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यांचं जे काही विवाह संस्था किंवा कौटुंबिक जीवन होतं त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे स्त्रियांचा दर्जा आला तर मग त्यांचं विवाह संस्थेबद्दल पण बोललं जातं, ज्यामध्ये मुलींचं लग्न जे आहे ते 10-12 वर्षाच्या आसपास जो आहे लावलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता हे जे आहे ना, हे सरासरी वय आहे. कधी कधी तर पाळण्यामध्येच लग्न झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, झालेले आहेत. तर त्यामुळे आपण सरासरी वय जे आहे ते 10-12 वर्ष जरी पकडलं तरी ठीक आहे. आणि विशेष म्हणजे ज्या काही विवाह संस्था होत्या किंवा विवाह करण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या जास्त करून धार्मिक विधीनुसार होत होत्या. समाजामध्ये सुद्धा जातपात वगैरे, वर्ण ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या जात होत्या. त्या आजही चालू आहेत, आजही त्या गोष्टी पाहिल्या जातात, बरोबर. त्या काळात सुद्धा होत्या, कदाचित त्या काळामध्ये जास्त प्रमाणात असणार. स्त्रियांचे जे स्थान होतं तर त्या स्थानाचा जर उल्लेख केला आपण तर एक घरातली लक्ष्मी म्हणून स्त्रियांकडे पाहिलं जात होतं. त्यांना एक जे आहे आदराचं स्थान आपल्या घरामध्ये असलेलं किंवा कुटुंबामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते. जर स्त्री समजा जर विधवा झाली तर मग त्यामध्ये त्यांचं आयुष्य कसं होतं याचा तुम्ही उल्लेख करू शकता तुमच्या उत्तरामध्ये, की म्हणजे त्यांचं साधं जीवन एकदम राहत होतं. तुम्ही पाहिलेलं असणार की त्यांचं मुंडन वगैरे तुम्ही मूवीज वगैरेमध्ये पाहायला जात असणार की विधवा झाल्यानंतर त्यांचं मुंडन वगैरे केलं जात होतं. तर ते धार्मिक रूढी परंपरा त्याकाळी चालू होत्या. पण शिवाजी महाराजांनी एक प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला असा म्हणजे दिसतो की सती प्रथा जी होती त्यावर शिवाजी महाराजांनी जे आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तशी उदाहरणंसुद्धा इतिहासामध्ये आहे असं आपल्याला दिसून येते. स्त्रियांच्या शिक्षणाबाबत जर लिहायचं झालं तर मग शिवकाळातील ज्या काही स्त्रिया होत्या त्या औपचारिक शिक्षण जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांना घेतलेलं आपल्याला दिसत नाही. समाजरचना झाल्या किंवा मुलींना बा घरीच ठेवा, आता त्यांना घरच्या घरी जे काही धार्मिक नैतिक मूल्य शिक्षण मिळत होतं तेवढंच काय ते त्यांचं शिक्षण. पण उच्चवर्णीय किंवा राजघराण्यातल्या जेवढ्या काही स्त्रिया होत्या ना त्यांना वाचन, लेखन, गणित, न्यायनीती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जात होत्या, किंबहुना त्या तिथं शिकल्या जात होत्या त्यांच्याकडून. त्यामध्ये उदाहरण तुम्ही जिजाऊ माँसाहेबाचं देऊ शकता की त्यांनी शिवाजी महाराजांना घडवता जे आहे त्यांच्या राजघराण्यामध्ये ज्या काही स्त्रिया होत्या किंवा शिवाजी महाराजांच्या पत्नी वगैरे, तर यांनाही कुठंतरी आपल्याला म्हणजे राजनीतीचं किंवा मग धर्मज्ञान जे आहे ते देताना आपल्याला त्या दिसतात. आता आर्थिक क्षेत्रामध्ये स्त्रियांची काय भूमिका होती याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे.
की ज्या स्त्रिया ज्या होत्या त्या खालील म्हणजे खालच्या वर्णातल्या वगैरे होत्या, किंवा ज्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या, किंवा एखादं कुटुंब असते जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, तर मग त्या कुटुंबातील सगळे सदस्य जे आहेत ते त्या कुटुंब प्रमुखासोबत काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये मग एखादा पशुपालन व्यवसाय असो किंवा शेती व्यवसाय असो, ह्या गोष्टींमध्ये आपल्याला त्या जोडलेल्या दिसतात. सगळ्यात त्यांचं फेवरेट म्हणजे विणकाम करणे किंवा सूत तयार करणे, सूत कातणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते स्त्रिया करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता शिवाजी महाराजांच्या जे काही स्त्री रक्षण धोरण होतं ते कशा पद्धतीनं होतं, की म्हणजे शत्रुपक्षातील जर स्त्री असेल तर तिला भगिनी किंवा माता म्हणून वागवावा. स्त्रियांचं अपहरण, विनयभंग, छेडछाड करणाऱ्याला कठोर शिक्षा दिल्या जात होती. बलात्कार करणाऱ्याला मृत्यूदंड दिल्याचं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांच्या धोरणाबाबत आपल्याला लिहायच्या आहे. त्यामध्ये स्त्रियांचा जो काही धार्मिक आणि सांस्कृतिक सहभाग होता तो आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही लिहा. व्यवस्थित तुम्हाला आरामात लिहिता येईल अशा पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. त्यामध्ये राजकारणामधील काही युद्धातील ज्या स्त्रिया वगैरे होत्या त्याबद्दल तुम्हाला लिहू शकता. त्याचं एक उदाहरण तुम्ही देऊ शकता की जिजाऊ माँसाहेब होत्या, शिवाजी महाराजांचे जे काही प्रेरणास्थान म्हणून होत्या आणि राज्यनिर्मितीचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणून समोर आलेल्या होत्या. काही उदाहरणं जर तुम्हाला व्याख्यानातल्या माहीत असेल तर तुम्ही त्यामध्ये ते टाकू शकता, पण शक्यतोवर टाळायचं. कारण काही म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल उदाहरणं वगैरे असतात, त्यामध्ये जर चुकीचा रेफरन्स दिला गेलो तर मग कदाचित ते उत्तर तर तुम्हाला कदाचित चुकणार नाही, पण म्हणजे एक वेगळ्या वळणावर ते गोष्ट जातील म्हणून. सोयराबाईबद्दल तुम्ही लिहू शकता. त्यानंतर सगीनाबाई, दीपाबाई, तुकाबाई, ह्या सगळ्या गोष्टी ज्याने प्रशासन, संपत्ती आणि किल्ल्याचं व्यवस्थापन जे होतं त्यामध्ये यांचं योगदान असलेलं आपल्याला इतिहासामध्ये माहिती पडते. ठीक आहे. सामाजिक नीतिमय आणि स्त्री सुरक्षा कशा पद्धतीने होती, ह्या पद्धतीनं म्हणजे स्त्रियांविरुद्ध जे गुन्हे होते ते खूप कमी प्रमाणात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. महिलांच्या ज्या काही सुरक्षिततेसाठी एक विशिष्ट अशी म्हणजे विशेष गस्त वगैरे दिल्या जात होती. त्यांच्यावर पहारा वगैरे व्यवस्थित ठेवला जात होता. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला कठोर दंड दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी आपल्याला स्त्रियांविषयी शिवाजी महाराजांच्या धोरणामध्ये पाहायला मिळतात. सकारात्मक गोष्टी होत्या. सकारात्मक गोष्टीच तुम्हाला लिहायच्या आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हे समाजातील स्त्री प्रतिमेचा उत्कर्ष कशा पद्धतीने होता, की कुटुंबाचे एक आधारस्तंभ म्हणून त्याच्या इकडे पाळला जात होता. धार्मिक संस्कृतीचा एक स्रोत होता, की एखाद्या घरामध्ये धार्मिक संस्कृतीला म्हणा किंवा एका धार्मिक विचारधारेला समोर न्यायचं काम स्त्रियांमार्फतच जास्त प्रमाणात झालेलं पाहायला मिळते. ठीक आहे. सामाजिक शिस्त राखणारी होती स्त्रियांची, म्हणजे जी काही परिस्थिती होती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. ठीक आहे. शेवटी निष्कर्ष लिहायचा आहे. त्या पूर्ण जे काही तुम्ही लिहिलेलं आहे त्याचं एक समरी जे आहे ते लिहू शकता तुम्ही त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला, पुढचा जर टॉपिक तुम्ही पाहिला तर यामध्ये स्त्रियांचा दर्जा वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय काय केलं त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. शेवटी पूरक प्रश्न आहे. आधी आपण जे पाहिलेलं आहे तेच तुम्हाला यामध्येच लिहायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ मी याच्यावर खर्च नाही करत. प्रस्तावनेमध्ये तुम्ही लिहू शकता की काय काय केलं. त्याच्या आधी तुम्ही हे लिहू शकता की आधी शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी स्त्रियांची स्थिती कशी होती, आणि त्यानंतर मग शिवाजी महाराजांनी कुठले कुठले कार्य केलेले आहेत ह्या दरम्यानचा भाग तुम्ही प्रस्तावनेमध्ये लिहू शकता. की स्त्रियांची स्थिती जी आहे त्या दख्खनी सल्तनतमध्ये शेवटून खूप जास्त कमकुवत झालेली होती. त्यांच्यावर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. त्यांना बाहेर म्हणजे काम करण्याची किंवा अशा पद्धतीने जे आहे ते सवलत वगैरे नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. शिक्षणाची सोय त्यांना उपलब्ध नव्हती. मग शिवाजी महाराजांनी कुठल्या कुठल्या कार्यात म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या की ज्यामुळे म्हणजे स्त्रियांना थोडंसं सुरक्षित राहण्याची जे आहे काय म्हणतात त्याला म्हणजे सुरक्षित वाटाव असा समाज तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. त्यामध्ये मग राज्यकारभारामध्ये मुख्य तत्त्व तुम्ही स्त्री सन्मान जो होता तो कारभाराचा एक मुख्य स्रोत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे की शिवाजी महाराजांच्या संपूर्ण राजकारभारामध्ये मध्यवर्ती ठिकाण स्त्री सन्मानाचे कठोर तत्त्व होते असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांची एक आज्ञा होती, त्या आज्ञेविषयी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. शत्रूची स्त्री असो वा आपली, ती माता भगिनीच म्हणून ते मानत होते. स्त्रियांवर कुठलाही अन्याय, अपमान आणि छेडछाड करणाऱ्याला कठोर शिक्षा दिली जात होती. कोणतीही स्त्री युद्धात पकडली गेली तर तिला सन्मानाने स्वतःच्या घरी पोहोचून देण्याची सोय शिवाजी महाराजांनी केलेली होती. हे धोरण त्या काळातील भारतीय राजव्यवस्थेत अत्यंत प्रगत आणि आदर्श मानले गेल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. हे अगेन पुन्हा त्याच गोष्टी तिथं आलेल्या आहेत. इथे काही उदाहरणं वगैरे दिलेले आहेत.
तर ते उदाहरणं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. जावळीच्या मोहिमेतलं उदाहरण आहे, त्यानंतर कोंढाण्यातल्या मोहिमेतलं उदाहरण आहे. इंग्रज आणि जे काही विदेशी होते ते स्त्रियांबद्दल ज्या धोरणांनी म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्या व्यवहाराने व्यभिचार वगैरे गोष्टी होत होत्या त्यांच्यामध्ये, तर शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर जे कठोर नियम जे आहे ते लावलेले होते त्याबद्दल इथे आपल्याला तुम्हाला लिहू शकता. त्यानंतर सती प्रथेवर नियंत्रण आणि विधवांचे संरक्षण केल्याचा उल्लेख जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतात. हे शिवाजी महाराजांनी केलेले काम आहे. आधी पण त्यावर म्हणजे पहिला जो प्रश्न पाहिला सेम तुम्ही यामध्ये लिहू शकता. दोन्हीचे उत्तर एकच आहे. प्रश्न असेच जे आहे ते मॉडरेट केलेले आहेत की तुम्ही पहिला प्रश्न लिहा किंवा दुसरा प्रश्न त्याला म्हणजे ऑप्शन प्रश्न लिहा. दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेम असली, तुम्ही सेम लिहिलं ना तरी तुम्हाला मार्क्स भेटतात. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. स्त्री सुरक्षा ही राज्यव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी असल्याचं आपल्याला दिसून येते. तर ते कशा पद्धतीने होते, तर चौक्या वगैरे कडक कायदे तयार उभे केलेले दिसतात. त्यानंतर गावामध्ये स्त्रियांना वेगळा एक काय म्हणतात त्याला, एक सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांची जे दर्जा ठरवण्याचं जे श्रेय आहे ते जिजाऊ माँसाहेबांना जाते. कारण की जिजाऊ साहेबांचा जो आदर्श होता तो शिवाजी महाराजांनी घेऊन स्त्रियांसाठी एक असं धोरण आखलं की ज्यामध्ये स्त्रियांना सन्मान वगैरे मिळत होता. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी पाहायच्या. आणि स्त्रियांना संपत्ती व वारसा हक्काचे संरक्षण जे आहे ते शिवाजी महाराजांनी त्यांच्या धोरणामध्ये करून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये स्त्रियांना स्त्री धनाचा हक्क मान्यता देणे, त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांना घरात सुरक्षित ठेवला म्हणजे काय म्हणतात त्याला, ठेवल्या गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न करणे. स्त्रियांच्या मालमत्तेवर जबरदस्ती दावा करणाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये स्त्रियांच्या कामाची कदर आणि सामाजिक स्थान त्यांचं कुठलं असलं पाहिजे ह्याबद्दल शिवाजी महाराजांनी जे आहे ते धोरणं आखलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील स्त्री भूमिका. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये जे आहे, राजकारणामध्ये जे आहे ते स्त्रियांना इन्व्हॉल्व केलं किंवा त्यांचा सल्ला जो आहे तो म्हटलं कुठलीही मोहीम जर घालायची असेल तर त्यांचा सल्ला कुठे ना कुठे शिवाजी महाराजांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. ज्यामध्ये जिजामाता ज्या आहेत त्या आपल्याला प्रायोरिटीवर असलेल्या पाहायला मिळतात. धार्मिक क्षेत्राबद्दल शिवाजी महाराजांनी स्त्रियांना आध्यात्मिक भूमिकेचा विशेष आदर केल्याचं आपल्याला लक्षात येऊन जाते. सांस्कृतिक परंपरा वेगळी होती, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. धार्मिक क्षेत्राबद्दल ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर सांस्कृतिक व परंपरागत ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये सण समारंभ, नृत्य, कथा, कीर्तन यामध्ये स्त्रियांची जे काही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतीवर किंवा सांस्कृतिक स्वातंत्र्यावर कोणताही अन्यायकारक बंधन जो आहे असं आपल्याला घातलेलं पाहायला मिळत नाही. युद्धामध्ये स्त्रियांचं जे काही योगदान होतं त्या गोष्टी आपल्याला लिहायचं आहे की अन्न व औषध पुरवठा स्त्रियांमार्फत केला जात होता. शस्त्रसाठा जपून ठेवणं किंवा गुप्त हेरगिरी करणं यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना समावेशित केलेलं आपल्याला पाहायला मिळते. ह्या अत्याचारांवर कठोर शिक्षा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही आरामात 3 पेज जे आहे ते लिहू शकता. त्यानंतर तुम्ही निष्कर्ष लिहू शकता. जेवढं काही तुम्ही लिहिलं त्याच्यावर तुम्हाला आधारित समरीज ज्या आहेत त्या लिहायच्या. ठीक आहे. त्यानंतर आता शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षण व्यवस्था. आता ही शिक्षण व्यवस्था आणि जातीय निराकरणासाठी कशी उपयुक्त ठरली उपयुक्त ठरली का ह्या पद्धतीनं आपल्याला लिहायचा हा प्रश्न आहे. आता पाहू आपण याला व्यवस्थित. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता तो महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासातील परिवर्तनाचा टप्पा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या समाजामध्ये जन्म, जात, वर्ण यांच्या आधारावर शिक्षण आणि संधीचं विभाजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जात, वर्ण त्या ठिकाणी आपल्याला असलेले पाहायला मिळतात आणि त्याचनुसार जे आहे ते शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केलेल्या पाहायला मिळतं. आता ब्राह्मण वर्ग जर असला तर ब्राह्मण वर्गाला शिक्षण देण्याचं सोबत शिक्षण घेण्याचा सुद्धा अधिकार होता. क्षत्रिय वर्गाला सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार होता. कदाचित शूद्र वर्गानं तो नसावा. म्हणून अशा पद्धतीने जे आहे ते समाजरचना शिक्षण व्यवस्थेशी जोडलेली आपल्याला पाहायला मिळते. आता शिवकालीन शिक्षण व्यवस्थेची जे काही सर्वसाधारण रचना होता ती कशा पद्धतीने होती, म्हणजे पारंपरिक गुरुकुल व पाठशाळा प्रणाली होती. अनेक धार्मिक व लष्करी शिक्षण व्यवस्था, अशा 2 आपल्याला प्रमुख साधनं असलेले पाहायला मिळतात. ज्यामध्ये पाठशाळांमध्ये मुलांना प्राथमिक पातळीवर वाचन, लेखन, अंकगणित, व्यवहार ज्ञान शिकवले गेलेले आपल्याला पाहायला मिळते. गुरुकुलामध्ये वेद, धर्मशास्त्र, व्याकरण, तर्कशास्त्र, योग, खगोलशास्त्र, युद्धशास्त्र इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्याचं शिक्षण दिलेलं पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी शिक्षण संस्थांवर जे नियंत्रण ठेवून
त्या सर्वत्र उपलब्ध करून आणि सुरक्षित समाज हितकारी बनवण्याचं जे धोरण स्वीकारलेलं होतं ते खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळेच मग शिवाजी महाराजांना असं वाटलं की ज्ञान असणं हे सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे बा. त्या गोष्टी त्यांनी अनुसरून जे आहे शिक्षण व्यवस्थेला प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं गोष्ट म्हणजे जातीय अन्याय दूर करून त्या जातीय अन्यायाला कारणीभूत ठरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षणामध्ये ॲड करून त्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रस्ताव जो आहे तो आपल्या स्वराज्याकडे मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिक्षणात सगळ्यात जास्त सर्वसमावेशकता असली पाहिजे, ज्यामध्ये सगळ्या धर्माची लोकं, सगळ्या जातीची लोकं त्यांनी सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, अशा विचाराचे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्यांनी त्याच पद्धतीने शिक्षणविषयक धोरणं जे आहेत ते आखलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि व्यावहारिक आणि लोकाभिमुख जे शिक्षण आहे यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्यावहारिक ज्ञानामध्ये जे आहे ते प्रशासन हाताळणे, लेखनिक विद्या कशी असली पाहिजे, लेखाजोखा कसं सांभाळणं, तंत्रज्ञानाचा वापर करणं, शिल्प किंवा शिल्पकार घडवण्याचं काम, त्यानंतर जहाज बांधणीचे कामं, युद्धकला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत एक विषय म्हणून तिथल्या लोकांना शिकवले जात होते. म्हणजे शिक्षित लोक आहेत त्यांना शिकवले जात होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्म आणि जातीच्या चौकटी बाहेरच्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या. जो केपेबल होता त्या सगळ्या लोकांना हे शिकवलं जात होतं. यामध्ये कुठलाही धर्म, जात वगैरे ह्या गोष्टी येत नव्हत्या. त्यातल्या त्यात स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलेलं पाहायला मिळतं. त्या काळी धर्मशास्त्राचा अभ्यास जो आहे तो स्त्री शिक्षण म्हणजे स्त्रियांनी सगळ्यात जास्त केलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये स्त्री शिक्षणांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहून मिळतं. धार्मिक उदारमतवादामुळे जातीयतेवर आघात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काय म्हणतात त्याला, धार्मिक जातीयवाद जो आहे तो दूर करण्याचं काम भक्ती चळवळीने आपल्याला त्या काळी केलेलं पाहायला मिळते. ज्यामध्ये शिवकाळामध्ये वारकरी संप्रदाय, रामदासरी पंथ, नाथपंथ, लिंगायत ह्या सगळे जे धर्मप्रवाह आहे ना ते सक्रिय होते आणि यांनी जे आहे ते जातीय व्यवस्थेवर जे आहे ते आघात करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धार्मिक उदारमतवाद, सामाजिक सुधारणा यांनी शिकवलं की मानवता ही जी आहे ना ते सर्वोच्च काय म्हणतात त्याला, मानवता सगळ्यात उच्च धर्म, जात वगैरे आहे. समजलं. शिवकालीन लष्करी शिक्षण व जातीय व्यवस्था याबद्दल आपण लिहू शकतो की कोणाकोणाला जे आहे ते लष्करी शिक्षण दिलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्यामध्ये मराठा, मुसलमान, धनगर, मावळे, कोळी, आदिवासी तसेच इतर जे खालच्या जातीचे लोक होते त्यांनीसुद्धा आपल्याला शिक्षण घेतलेलं पाहायला मिळते. आता शिवकालीन शिक्षणाच्या मर्यादा कुठल्या कुठल्या होत्या यामध्ये आपण पाहू शकतो की गुरुकुलाचे जे काही पूर्वग्रह दूषित परंपरा होती ती कायम होती. कारण की ब्राह्मण वर्ग जो होता तोच जो आहे शिक्षण घेतला जात होता याचा आपला कशाचा जे काही वेद वगैरे आहेत त्यांचा. शूद्रांना, दलितांना ह्या गोष्टींचा जो आहे अधिकार नसलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काही शिक्षणाच्या मर्यादा आपल्याला ज्या आहेत त्या अभेद असल्याच्या त्या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही वाचून घ्याल की कशा कशा पद्धतीनं जे आहे म्हणजे जाती निराकाराच्या दृष्टीनं जे आहे ते शिवकालीन शिक्षणाची जी उपयुक्तता आहे ते केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे निष्कर्षाचा भाग आहे. ह्या गोष्टी तुम्ही निष्कर्षामध्ये लिहिल्या तरी काही हरकत नाही. अंतिम निष्कर्ष हा भाग नाही आहे. ठीक आहे. निष्कर्ष डायरेक्ट एक घेऊन घ्यायचा. 3 पेज आपलं उत्तर आलेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला जर उत्तर लिहायचं असेल आणि जर हा तुमचा एक आन्सर शीट असेल तर तुम्ही इकडून पण मार्जिन पाडा आणि इकडून पण मार्जिन पाडा बरोबर. आणि यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे हे तुम्ही लिहू शकता, जेणेकरून तुमचं उत्तर जे आहे ते थोडं जास्त होईल. तसे आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये किती मोठं उत्तर लिहिलं याच्यावर जास्त भर दिला जाते. काय उत्तरात लिहिलं याच्याशी काही घेणं देणं नाही. स्केल लावून मोजतात आजकाल. शेवटचा प्रश्न पाहू आपण 12वा. काय म्हणतात त्याला, टॉपिक पाहू. प्रश्नच आहेत तोंडात आहेत ते प्रश्नच. जातीय निराकरणासाठी शिक्षणाचा प्रसार हा आवश्यक आहे यावर सखोल आणि सविस्तर भाषण करा. अगेन म्हणजे पूरक प्रश्न आहे आपल्याला. 11व्या प्रश्नाला पूरक प्रश्न आहे. यामध्ये सगळ्या गोष्टी त्याच येणार आहेत. वेगळं काही सांगण्याची गरज वाटत नाही. यामध्ये भारतीय समाजरचनेत जातीभेद हा जो आहे एक अनेक शतकांपासून रुजलेला एक सामाजिक विकार आहे असं सांगितलेलं आहे. ज्यामध्ये तो केवळ व्यक्तींच्या सामाजिक स्थानावर परिणाम करत नाही तर तो संपूर्ण समाजाच्या प्रगतीच्या गतीवरही आपल्याला गंभीर बंधनं घालताना दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फक्त ज्ञानालाच असा आळा घालत नाही तर जातीव्यवस्था जी आहे ना ते सामाजिकदृष्ट्यासुद्धा माणसाला आतून पोखरून टाकते. अजूनही जातीव्यवस्था खूप लोक पाळतात. तो त्यांचा इश्यू आहे, आपण त्याच काही बोलू नाही शकत.
समाजव्यवस्था, आपण समाज सुधारायला जाऊ ना तर लोक आपल्याला सुधरून टाकतात. असो, जाऊ द्या. आता शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया कशा पद्धतीनं आपण याचं उत्तर लिहू शकतो, हा पॉईंट घेऊन आपल्या उत्तरामध्ये. तर यामध्ये जातीभेदाचं मूळ कारण, अज्ञान आणि पूर्वग्रह ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. शिक्षण ह्या दोन्ही अडथळ्यांवर प्रभावी प्रहार केलेला आपल्याला पाहून मिळतं. शिक्षणाने नेहमीच ह्या जाती व्यवस्था ज्या आहेत किंवा अज्ञान असो, ह्या सगळ्या गोष्टींना जे आहे भेग पाडलेले दिसून येते. ज्यामध्ये शिक्षित व्यक्ती युक्तिवाद शिकतो, त्यासोबत तथ्यांचा स्वीकार करतो, अंधश्रद्धेचा त्याग करतो, मानवी मूल्ये जे आहेत ते आत्मसात करतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि शिक्षण जो आहे तो व्यक्तीला मानव समान आहे ह्या गोष्टीचा प्रचिती करून देतो. सामाजिक दृष्टिकोन आणि मूल्यव्यवस्थेत सुधारणा कशा पद्धतीने केली जाते यामध्ये शेवटी आपण पाहू शकतो किंवा जेव्हा शिक्षणाचा प्रसार वाढतो तेव्हा समाजात समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सहअस्तित्व ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप आपण त्यांच्या मूल्याकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता तुमच्या उत्तरामध्ये. सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी समान संधी जे आहेत ते शिक्षणामुळे कशा पद्धतीने होते की शिक्षण जो आहे हा दरी भरून काढण्याचा एक महामार्ग असलेला पाहायला मिळतो. म्हणजे सामाजिक भिन्नता असेल किंवा सामाजिक कमकुवतपणा असेल तर शिक्षण जर ॲड केलं त्यामध्ये तर आपण ती पातळी गाठू शकतो, जी धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्थे थ्रू नाही गाठू शकत. आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. शिक्षणामुळे व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतात, कौशल्य विकास होऊन व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आपल्याला पाहायला मिळतो शिक्षणामुळे. आता आपण जे आहे ते सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आपल्याला साधा शिक्षणातला आणि एक निरक्षर व्यक्तीतला फरक आरामात समजतो. आजही खूप जास्त निरक्षर व्यक्ती जे आहेत ते अंधश्रद्धेच्या मागे लागलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि निरक्षर व्यक्तीला ना जे शिक्षित लोक आहेत, जे म्हणजे काय म्हणतात त्याला सुशिक्षित लोक आहेत पण संस्कृत नाहीत, ते लोक निरक्षर लोकांचा कसा फायदा घेतात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. आपल्या आजूबाजूनं, आपल्या समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेहमी घडत राहतात. तुम्ही आरामात त्या गोष्टी पाहू शकता. बस तेच तुम्हाला इथे रिफ्लेक्शन लिहायचं आहे ह्या प्रश्नामध्ये. कारण की हा प्रश्न जो आहे ना तो मला असं वाटतं की एक म्हणजे एक त्याला काय कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला जाती निराकरणासाठी शिक्षणाचा प्रसार हा कसा आवश्यक आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व जे आहे ना ते लिहायचं आहे. एक निबंधासारखा प्रश्न आहे. आरामात तुम्ही हा प्रश्न लिहू शकता. कुठलाच तुम्हाला यामध्ये वांधा येणार नाही आहे. स्त्री पुरुष समानतेचं जाती भेदावर कशा पद्धतीने जो आहे तो प्रहार केला जाते ह्याबद्दल तुम्हाला इथं भाष्य करायचं आहे. जेव्हा स्त्रियांना शिक्षण मिळतात तेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात, कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. कुटुंबातील जे निर्णय क्षमता आहे ते अधिक ताठत होऊन जाते. मुलांच्या शिक्षणावर जे आहे ते भर देताना आपल्याला पाहायला मिळते. आजही आपल्या घरामध्ये आईच अभ्यास घेते मुलांचा, छोट्या मुलांचा. बाबा घेताना क्वचितच दिसतात, पण आईच घेऊन बसते. बेचेफाडे म्हण, हे म्हण, ते म्हण, 1 2 म्हण, ABCD म्हण, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येते. आता जरी आई आपली आता मोबाईल देत असेल छोट्या मुलाला तरी ते त्यातून काहीतरी शिकला पाहिजे म्हणून देते. एक तर मग ते आई आहे, नाहीतर मग ते काहीतरी शिकवत असेल कारण की तिला शिकवण्याला वेळ नाही, असा त्याचा अर्थ होतो. पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलेलं असेल ना तर तुम्हाला हे दिसून येईल की सगळ्यात जास्त शिक्षणाला फ्लोअर करायचं काम जे आहे ना, म्हणजे फ्लो वाढवण्याचं काम जे आहे ते स्त्रियांकडून झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आता लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांचं संरक्षण शिक्षणामुळे कसं होते त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. शिक्षण ज्यानं घेतलेलं आहे त्याला म्हणजे संविधानाची ओळख झालेली पाहायला मिळते. इथे आता आपल्या संविधानाची गोष्ट झालेली आहे, पण एकंदरीत सगळ्याच संविधानाबद्दल बोललेला. हा प्रश्न शिवाजी महाराजांच्या सोबत जो आहे तो इंटरलिंक होत नाही, साहजिकच आहे. हा निबंधासारखा तुम्हाला लिहायचा आहे. एक हायपोथेटिकल प्रश्न आहे, त्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्न आहे, समाजशास्त्राला आधारित असलेला हा प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आंतरराज्य संवाद आणि सहअस्तित्व कशा पद्धतीनं शिक्षणामुळे जे आहे ते होते आहे आपल्याला पाहायला मिळतो की शिक्षण असेल तर संवाद वाढताना आपल्याला दिसतो, गैरसमज दूर होतात, गोष्टी आकलनात्मक येतात, काही गोष्टीचं आकलन होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे लिहायचं. ठीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि माहितीचा प्रवेश होतो शिक्षणामुळे. म्हणजे शिक्षण व्यवस्था एकंदरीत कशासाठी किती आपल्याला आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात. जाती निराकरणासाठी शिक्षणाची आवश्यकता होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. ठीक आहे. आणि हे शेवटचं निष्कर्ष झालं आपलं. इथं 12 प्रश्न जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आजचे प्रश्न आपण लवकर याच्यासाठी घेतलेले आहेत कारण की काही नाही आहे त्या प्रश्नामध्ये एवढं की मोठी गोष्ट नाही आहे, इझी प्रश्न आहे. मुळात आपला टॉपिकच जो आहे ना, आपला जो सब्जेक्ट आहे ना ऑप्शनल बी, हाच इझी आहे. तो तुम्ही कसंही लिहू शकता. मला तरी वाटते की आपण जेवढी याच्यावर मेहनत घेतली, बाकीचे जो तुम्ही पेपर घेतलेले आहेत, तुम्ही पेपर वगैरे दिलेले आहेत बाकीच्या विषयाचे,
मुळात त्यांना एवढी मेहनत घेण्याची गरज होती, पण आपण आपला एवढा विषय सोपी आहे त्याच्यावर आपण खूप जास्त मेहनत घेत आहोत. आरामात जा, इझी पेपर आहे, काही हरकत नाही आहे, सगळ्या सोपी गोष्टी आहेत, हायपोथेटिकल प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहे, प्रश्न कसे एकामेकाशी पूरक आहेत ह्याही गोष्टीचा मी तुम्हाला प्रचिती करून दिलेली आहे की अशा अशा पद्धतीनं तुम्हाला त्या गोष्टी लिहायच्या आहेत. काही प्रश्न त्याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह आहेत, तर ते कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रश्न तुम्हाला निबंधासारखे लिहिता येते. ऑलरेडी तुम्ही खूप साऱ्या गोष्टी वाचलेल्या आहेत, तुमच्या वाचनात आलेल्या असतील, त्यातून तुम्ही ते लिहू शकता. इझी आहे, काही एवढं टेन्शन घेऊ नका. मार्जिनच्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलं आहे की जर हा तुमचा हे ॲन्सर शीट असेल तर इकडून मार्जिन पाडा आणि इकडून मार्जिन पाडा. मधात तुम्हाला जे काय करायचं असेल, घोड घालायचा असेल तो घाला. कॉपी वगैरे करू नका, त्या गोष्टी आपल्या तत्वात नाही आहेत. त्यामुळे पेपर एकदम इझी आहे, काही टेन्शन घेऊ नका. आणि मी तर म्हणतो अशा पेपरसारखं बाकीचा पण पेपर सोडवा. ठीक आहे, झालं आता हे सगळं. 9 तारखेला व्यवस्थित पेपर द्या. त्यानंतर जो एक पेपर समोर गेलेला आहे तुमचा 22 तारखेचा, मला वाटतं बायोग्राफी गेलेला आहे, त्या बायोग्राफीचा अभ्यास आरामात करा. आणि आपलं काय सेकंड सेमिस्टर लगेच सुरू होईल असं मला वाटत आहे, कारण की सेशन जे आहेत ते मग रेग्युलर सुरू होतील. त्यावर आधारित काही संदर्भ पुस्तकं जे आहेत ते आपण स्वतः प्रकाशित करत आहोत. युनिव्हर्सिटी थ्रू प्रकाशित होत नाही आहे, मी विचारलेलं आहे, पण युनिव्हर्सिटीकडून विद्यापीठाकडून आपल्याला काही तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही आहे, म्हणून आपण थोडंसं प्रायव्हेटकडे पाहत आहोत. जमलं फार तर मग तुमच्यासाठी एकदम चांगलं. कुठं तुम्हाला नोट्स मागायची गरज नाही आहे, एवढा खर्च पण करण्याची गरज नाही आहे, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे, तुम्हाला मी त्या गोष्टी भेटून जातील. आणि तुमच्या मागचा जो व्याप आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की असं यावर्षी आपण जसं केलं की प्रश्न द्या आणि मी पास होतो, हे कोणी होऊ शकते, पण आपण ह्या विषयाला जे ॲडमिशन घेतलेलं आहे, जो प्रवेश घेतलेला आहे, तो नेमका कशासाठी घेतलेला आहे हे महत्त्वाचं आहे ना. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये माझ्याजवळ डिग्री आहे, याच्यासाठी आपण विषय हा जो आहे यामध्ये प्रवेश नाही घेतलेला आहे. म्हणजे यामध्ये तुमच्याजवळ डिग्री आहे म्हणजे तुमच्यासोबत कोणी वादच घालू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर, असं इथलाही भाग नाही आहे. खूप ब्रिलियंट लोक आहेत ह्या जगामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्यापेक्षाही खूप जास्त समजून घेतात. ते समजून याच्यासाठी घेतात कारण की त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या ते वाचन केलेलं आहे. आपल्यालाही ह्या सगळ्या गोष्टींचं वाचन करावं लागणार आहे. तसं जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ एवढा मोठा आहे की त्यांचे पुस्तक घेतले आणि आपल्या जर एका 10x12च्या खोलीमध्ये जर ठेवले ना तर कदाचित खोली कमी पडेल, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपला सिलेबस बिल्डअप केलेला आहे. आपल्या सिलेबसमध्ये जे आहे ते तुम्हाला कुठल्याही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी नाही दिसणार आहे, कारण की त्याचा आपल्याला अभ्यासही करायचा नाही. त्या संशोधनात्मक गोष्टी आहेत, ते संशोधक करत बसतील, आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचं अध्ययन करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं अध्ययन करण्यासाठी जो आहे तो आपल्याला आता याचा अभ्यास करायचा. आता तुम्हाला हा वाटत असेल की हा खूप जास्त कठीण अभ्यासक्रम होता फर्स्ट सेमचा, सेकंड सेमचा याच्याहीपेक्षा कठीण आहे, ज्याचे कुठे कुठे संदर्भ सापडत नाही. दफ्तरी नोंद, पत्रव्यवहार ह्या सगळ्या गोष्टी झांबून जो आहे तो आपल्याला हे जे आता संदर्भ ग्रंथ बनवत आहेत त्या बनवावं लागत आहे. कदाचित तो संदर्भ ग्रंथ स्पेशल आपल्या विद्यापीठाच्या विषयांसाठी, म्हणजे हा विषय आपल्या विद्यापीठाला आहे म्हणून कदाचित तो 20 खंडामध्ये बनणार. आणि ह्या 20 खंडामध्ये प्रत्येक एका सेमिस्टरचे जेवढे की 4 तुम्हाला सब्जेक्ट आहेत त्या 4 सब्जेक्टचे वेगवेगळे पुस्तकं बनत आहेत. त्यामुळे हा खूप मोठा प्रकल्प आहे आणि प्रत्येक पुस्तकाला ISBN नंबर द्यावा लागत आहे. त्यामुळे हा खूप जास्त वेळखाऊ प्रोसेस आहे. आणि यातून आता मी ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, बाकी मला माहीतच नाही की कोणी सुरू केलेलं आहे नाही केलेलं आहे. विद्यापीठाकडून कुठलाही रिस्पॉन्स आलेला नाही आहे. यामध्ये विद्यापीठाचा मला काही म्हणजे बदनामी वगैरे नाही करायची आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित विद्यापीठाने जर विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचल्या, म्हणजे एक शिक्षण संस्थेचं, एक शिक्षण व्यवस्थेचं केंद्र आहे विद्यापीठ, आणि विद्यापीठाने जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर कदाचित सगळ्या गोष्टी सोपी होऊन जाईल. आणि विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या ज्या सवयी लावलेल्या आहेत ना आयतं मिळण्याच्या, हे विद्यापीठानेच लावलेलं आहे. मी प्राध्यापकांना यामध्ये दोष देत नाही आहे, पण विद्यापीठांनी ह्या सवयी लावलेल्या आहेत. पाहू काय होते काय नाही, माहीतच पडणार आहे. जाऊ द्या तिकडे. आता हे सेमिस्टरचे तुमचे पेपर वगैरे झाले, त्यानंतर आपण पुढच्या सेमिस्टरमध्ये भेटूया. पुढच्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला कदाचित ऑप्शनल विषय निवडायचे आहेत आणि त्या ऑप्शनल विषयी आता तुम्हाला तुमच्या मनाने ऑप्शनल निवडू आम्ही. गुगल फॉर्म वगैरे टाकून देऊ. प्रत्येक फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, त्यामध्ये कुठला ऑप्शनल तुम्हाला निवडायचा आहे ते टाकायचं आहे.
ऑप्शनलचा इंटेक हा इक्वल असला पाहिजे. म्हणजे 44 जर आपले स्टुडंट असेल तर 22 स्टुडंटनी तो घ्यायचा आहे आणि 22 स्टुडंटनी तो घ्यायचा आहे. 2 घ्यायचे आहेत, म्हणजे दुसरा घ्यायचा आहे. जर पहिल्यामध्ये 22 ॲडमिशन कंप्लीट जर झाल्या तर तुम्हाला दुसरा जे 22 ॲडमिशन आहेत तेच तुमच्या जवळ जो आहे तो शिल्लक राहणार आहे ऑप्शनलमध्ये इंटेक. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. उद्याचा पेपर द्या, म्हणजे आपल्या 9 तारखेचा पेपर द्या, त्याच्यानंतर 22 तारखेला तो पेपर आहे. त्यानंतर तुम्ही थोडंसं रिलॅक्स होऊन जाल. तोपर्यंत आपल्या जे आहे ते संदर्भ बनवूनच रेफरन्स बुक बनवूनच जातील. त्या तुम्ही घेऊन घ्याल आणि मग त्याचा अभ्यास वगैरे तुम्ही सुरू करून घ्या. आणि रेग्युलर लेक्चर होतील. मला बाकीच्यांचं माहीत नाही, पण माझं रेग्युलर लेक्चर मी घेईल. एखाद्या वेळेस जर माझ्याकडून नाही झालं घेणं लेक्चर लाईव्ह, तर मी रेकॉर्डेड लेक्चर टाकेन. मला माहिती आहे ते कसं टाकायचं आहे. आता बाकी शिक्षकांना कदाचित नाही माहीत नसेल तर कदाचित त्यांना आपण दोष नाही देऊ शकत. माझं लेक्चर प्रत्येक विषयावर प्रत्येक सब्जेक्टवर होईल. आणि त्यातल्या त्यात आता हे सगळं संपल्यानंतर जर कदाचित आपल्याला वेळ मिळाला तर आपण 3 लेक्चर जे आहे आपले स्टुडंट 21 आहेत आपल्या सब्जेक्टचे, तर 3 लेक्चर जे आहेत ते आपण सेमिनार म्हणून घेऊ, ॲज अ सेमिनार म्हणून घेऊ, ज्यामध्ये तुम्हाला 15-15 मिनटं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक एक टॉपिक घेऊन बोलायचं आहे. जे काही टॉपिक आहेत ते टॉपिक मी तुम्हाला देईल. त्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे. फक्त 15 मिनटं बोलायचं आहे, जास्तही बोलायचं नाही आहे आणि कमीही बोलायचं नाही. यामध्ये कुठलाही वादग्रस्त तुमचा काय म्हणतात त्याला, तुमचं अभ्यास साहित्य नसलं पाहिजे. तुमचा सेमिनार वादग्रस्त नसला पाहिजे. कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीशी छेडछाड करण्याचा नसला पाहिजे. कारण की ते काम संशोधकांचं आहे. त्या गोष्टी व्याख्यानात चांगल्या दिसतात, अभ्यासक्रमामध्ये नाही दिसत. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. जसं की आपण शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्रियांचा दर्जा पाहिलेला आहे, तर त्यावर तुम्हाला बोलायचं आहे. बरोबर. जर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळातील जलप्रणाली किंवा म्हणजे जल व्यवस्थापनावर जर तुम्हाला आलेलं आहे, आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर तुम्हाला सेमिस्टर 2मध्ये आहे. याचा आपण एक जे आहे ते पूर्वतयारी करून घेऊ व्यवस्थित. अशा पद्धतीनं जे आहे ते आपण ठरवू काय करायचं आहे. खूप साऱ्या प्लॅन्स आहेत, खूप सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. साईड व्हिजिटसुद्धा घ्यायची आहे. आरामात करू. बोलते राहा फक्त मस्त व्यवस्थित आपल्यासोबत. आता सध्या आपलं एक कुटुंब बनलं आहे आणि त्या कुटुंबामध्ये जे आहेत एकदम असं चांगल्या पद्धतीनं राहायचं आहे. शेवटपर्यंत ह्या गोष्टी टिकून ठेवायच्या आहेत. आणि सध्या तर तुमचं एकच सेमिस्टर झालं, बाकी आणखी 3 सेमिस्टर राहिलेले आहेत. त्यामुळे सोप्या गोष्टी होत जातील अशी गोष्ट नाही आहे. तुम्हाला वाचत राहायचं आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी समजून जेव्हा तुम्ही पासआउट होऊन निघाल तर तुमच्यामध्ये एक वेगळंच ज्ञान म्हणजे प्रज्वलित होत राहणार आहे शिवाजी महाराजांबद्दल. एक जो हट्ट असतो तो हट्ट संपून जाणार आहे. शिवाजी महाराज पूर्ण तुमच्या डोक्यामध्ये उतरलेले असतील आणि तेव्हा कुठं तुम्ही शिवरायांचे मावळे म्हणून जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये वर्क करत राहणार आहे. ठीक आहे. आज आपल्या ह्या नोट्स संपलेल्या आहेत. पूर्ण अभ्यासक्रम संपला असं मी म्हणतो, अनौपचारिकरित्या का होईना पण संपला. ठीक आहे. बाकी काही अडचण वगैरे जर असेल, काही समजला नाही, आवाजामध्ये काही प्रॉब्लेम असला तर 1.25x स्पीडने तुम्ही पाहू शकता. जेणेकरून माझा आवाजच तसा आहे, आता मी त्याला काही करू नाही शकत. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर सांगाल. ठीक आहे. संपवतो इथंच.